कभी हो और हम न हम कभी थे और न कभी हो सकेंगे मिस्टर प्रेसिडेंट। वक्त का इंतजार। तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये। तुम्ही जो स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला तसा हा व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे। फक्त आपल्या व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि मेन म्हणजे जरा स्किप न करता बघा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला जे पण काही मटेरियल लागणार आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक असणार आहे। आपण नेहमीप्रमाणे या देखील व्हिडिओचं मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केले, तर टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा आणि तिथून मटेरियल डाउनलोड करा। एवढं करून झाल्यानंतर ना, मी तिथं एक बीटचा व्हिडिओ दिला आहे, तर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून झाल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ सिलेक्ट करून मी जो व्हिडिओ देणार आहे ना, दिला आहे ना मित्रांनो बीटचा, तो व्हिडिओ अशा प्रकारे असणार आहे, तर त्याला ॲड करून घ्यायचं। सिंपली मित्रांनो, या व्हिडिओला अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचं आहे। ॲड करून झाल्यानंतर ना, आता याच्यावरती क्लिक करून खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे आणि हॅशटॅग ऑडिओ करून घ्यायचं। सर्वात आधी खाली स्क्रोल करून हॅशटॅग ऑडिओ करून घ्यायचं आहे। ओके, एवढं करून झाल्यानंतर आता बघायचं आहे आपल्याला बीट कुठं पडते ते। ओके, तर बघू शकतो मित्रांनो, पहिली बीट इथे येते 12 सेकंदाच्या थोडं समोर। ओके, इथं जिथं गाण्याचं साऊंडवरती उठलं आहे ना, सिंपली तिथं तर व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। खाली तुम्हाला कॉपीराइट 1 नंबरला स्प्लिटचं ऑप्शन दिसेल, इथं स्प्लिट करायचं आहे। त्यानंतर समोर गेल्यानंतर बघू शकता इथं दुसरी बीट येते आपली। ओके, तर दुसरी बीट इथे येते मित्रांनो। सिंपल काय करायचं आहे, इथं क्लिक करून स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे। ओके, परत समोर जायचं आहे आणि इथं आपली तिसरी बीट येणार आहे, तर बघू शकता इथं सुद्धा स्प्लिट करून घ्यायचं। ओके, एवढं करून झाल्यानंतर ना, व्हिडिओवरती फोटोवरती क्लिक करायचं आहे, खाली आला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला एक रिफ्लेक्सचं ऑप्शन दिसेल, रिफ्लेक्सवरती जायचं आहे। फोटो सिलेक्ट करून तुमचे जो पण कोणता फोटो असणार आहे ना, त्या फोटोला अशा प्रकारे सिलेक्ट करून याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आता समोरचे जेवढे पण फोटो आहेत मित्रांनो आपले, आपण जेवढे पण कट लावले तेवढे सर्व फोटोला सेम प्रोसेस करून तुमचा फोटो इथं रिफ्लेक्स करून घ्यायचा। ओके, मी देखील करून घेतो। तर मित्रांनो, आपले फोटो आता रिप्लेस करून झाले। आता मी एक बीटचा व्हिडिओ ऑलरेडी एक व्हिडिओ एडिट करून ठेवला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। आता आपण इफेक्ट व ॲनिमेशन कसे अप्लाय करणार आहे ते आधी बघणार आहे। सिंपल तुम्हाला काय करायचं, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे। व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर ना, तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंग सिलेक्ट करून डायमंड झूम नावाचं हे जे इफेक्ट आहे इथं अप्लाय करायचं। ओके, एवढं करून झाल्यानंतर ना, परत एकदा व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे आणि नाईट क्लब सर्च करायचे। अशा प्रकारे याला स्क्रोल करायचं आहे इकडं समोर। ओके, आणि नाईट क्लबमध्ये फ्लिकरी शॉर्ट हे जे इफेक्ट आहे याला इथं अप्लाय करायचं आहे आणि या दोन्ही इफेक्टची लेन जे आहे मित्रांनो, या फोटोच्या लास्टपर्यंत ठेवायची। एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, खाली अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला एक फिल्टरचं ऑप्शन दिसेल, फिल्टरवरती क्लिक करायचं आहे। फिल्टरवरती क्लिक करून झाल्यानंतर ना, थोडं लोडिंग येतं आहे मित्रांनो, इंटरनेट प्रॉब्लेम। तर तुम्हाला 1 नंबरलाच मोरियामा नावाचं जे फिल्टर आहे त्याला इथं लावून घ्यायचं। ओके, त्याच्यानंतर समोरच्या फोटोवरती यायचं आहे, इथं काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे। व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला नाही का नाईट क्लबमध्ये जायचं आहे। नाईट क्लबमध्ये गेल्यानंतर जे ना, तुम्हाला रिस्पेक्ट झूम नावाचं जे इफेक्ट आहे ना, त्याला इथं अप्लाय करायचं। ओके, एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती जायचं आहे। समोरच्या फोटोवरती गेल्यानंतर ॲनिमेशनमध्ये तुम्हाला इनमध्ये राईट नावाचं स्विंग राईट नावाचं ॲनिमेशनला अप्लाय करायचं आहे। त्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे, इफेक्टमध्ये व्हिडिओ इफेक्टमध्ये नेगेटिव्हिटी हे जे इफेक्ट याला इथं अप्लाय करायचं आहे। ओके, आता मी एक ओव्हरलेचा PNG दिला आहे तो ॲड करायचा आहे। ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरलेमधून इथून मी जो फोटो दिला आहे तो इथं ॲड करून त्याला अशा प्रकारे व्यवस्थितपणे इथं
ॲडजस्ट करायचे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ क्रिएट झाला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका. जेणेकरून काय होईल आपली नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ आली तर 1 नंबरला नोटिफिकेशन तुम्हालाच पोहोचेल. तर भेटू मंडळी पुन्हा एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.